नमस्कार मित्रांनो, मोदी की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:20 सुमुहूर्तावर अयोध्येत नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी करणार आहेत। मित्रांनो, सुमारे 400 वर्षापूर्वी मुस्लिम आक्रमकांनी बळकावलेली राम जन्मभूमी परत मिळवण्यात 2019 साली आपण यशस्वी झालो। त्यानंतर अयोध्येत प्रगतिशील नवभारताचे प्रतीक असलेले भव्य राम मंदिर बांधण्यात आणि त्यानिमित्ताने भारताची सांस्कृतिक राजधानी शोभेल अशी भव्य अयोध्या नगरी उभी करण्यात माननीय नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारे यशस्वी झालेली आहे। भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानातला हा एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठला। मित्रांनो, या मंदिराच्या आणि अयोध्या नगरीच्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिमा बघून प्रत्येक रामभक्त भारतीयाच्या मनात प्रचंड आनंद आहे। या आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन श्रेयवादाची लढाई लढण्यासाठी विविध राजकीय पक्ष आता प्रयत्नशील दिसतात। राम अस्तित्वात होता याचा काहीही ठोस पुरावा नाही, त्यामुळे आम्हाला राम सेतू मान्य नाही असे प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट काँग्रेस पक्षाने सप्टेंबर 2007ला सुप्रीम कोर्टापुढे सादर केलं होतं। त्याच काँग्रेस पक्षाचे नेते कमलनाथ निवडणुकीच्या प्रचारात रामलल्लाचे कुलूप उघडून आमचे नेते राजीव गांधी यांनी राम मंदिर निर्मितीची प्रक्रिया सुरू केली असं ओरडून सांगतात। कांग्रेस नेते काय काय बोलले याची एक झलक आता आपण पहा। आपको बताता हूं कांग्रेसी किस में विश्वास करते हैं जिनके लिए आप बता रहे हैं। मैं आपको बताता हूं, जनवरी 2021 दिग्विजय सिंह उन्होंने कहा राम मंदिर न्यास हिंदू मुसलमानों के बीच विभाजन पैदा कर रहा है। ठीक है, राजा राम एक हैं, सेवा दल के प्रवक्ता हैं। 26 फरवरी 2021 उन्होंने कहा हम तो राम मंदिर में फलाना करने भी नहीं जाएंगे। मैं ये शब्द बोल नहीं सकता हूं, मुझे शर्म आ रही है, मैं इस शब्द का इस्तेमाल भी नहीं कर सकता और कोई सभ्य व्यक्ति इस शब्द का इस्तेमाल नहीं कर सकता जो कांग्रेस सेवा दल के नेता राजा राम ने 26 फरवरी 2021 को राम मंदिर के लिए किया। कहा राम मंदिर में तो हम कांग्रेसी फलाना करने भी नहीं जाएंगे। ये कांग्रेस के सेवा दल के प्रवक्ता का स्टेटमेंट है जिनकी आप बता रहे हैं कांग्रेसियों का विश्वास है। भरत सिंह सोलंकी ने क्या कहा? भरत सिंह सोलंकी ने कहा जो रामशिला पूजा है वहां पर कुत्ते जाके फलाना करते हैं। उन्होंने यह कहा, भरत सिंह सोलंकी कांग्रेस के नेता। और सुनेंगे कांतिलाल भूरिया, उन्होंने कहा भाजपा नेता जो चंदा जमा कर रहे हैं वो चंदा राम मंदिर का जमा करके उसकी शराब पी जाते हैं। 5 अगस्त 2020 को जब राम जन्मभूमि का जब वहां पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गए थे और जब वहां पर उसका जो शिलान्यास किया गया, उस दिन कांग्रेस के नेता काले कपड़े पहनकर संसद में पहुंचे थे ये दिखाने के लिए कि हम राम मंदिर के खिलाफ खड़े हैं। मणिशंकर अय्यर ने कहा भगवान राम कहां पैदा हुए थे? दशरथ के जो उनका महल था उसमें 10,000 कमरे थे। कौन देखने गया था कि भगवान राम इस कमरे में पैदा हुए थे? प्रादेशिक स्तरावरचे उबाठा सेनेसारख्या छोट्या पक्षाचे नेते देखील या श्रेयवादात मागे नाहीत। त्यामुळे बाबरी मस्जिद विवाद आणि राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची दीर्घकाळ चाललेली जमिनीवरची कायदेशीर सामाजिक आणि राजकीय लढाई ज्यांनी लढली त्या असंख्य रामभक्तांची संस्था, संघटना आणि राष्ट्रसंघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाच्या अमूल्य योगदानाची माहिती देणं आवश्यक झालेलं आहे। त्यासाठीच श्रीराम मंदिर अयोध्या नवभारताचा नवा मानबिंदू ही व्हिडिओची मालिका मी सादर करतोय। त्या मालिकेतला हा पहिला व्हिडिओ। मित्रांनो, राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। मुघल आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करायचा अनेक वेळेला प्रयत्न केला, पण तेवढ्या प्रत्येक वेळी स्थानिक हिंदूंनी कडवटपणे हिंसक अहिंसक दोन्ही मार्गांनी त्याला कायम विरोध केलेला आहे। ब्रिटिश काळापासून अनेक व्यक्ती व संस्थांनी आणि सन 1885 पासून 4 प्रमुख दावेदारांनी कोर्टाची दीर्घकालीन लढाई लढलेली आहे। राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषद आणि अन्य परिवार संघटनांनी या आंदोलनाला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत।
भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी श्री नरेंद्र मोदींच्या मदतीने 25 सप्टेंबर 1990 रोजी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली आणि देशभर प्रवास करून या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप दिलं. सन 1990 पासून 6 डिसेंबर 1992 पर्यंत सातत्याने चाललेल्या कारसेवेमध्ये संघ परिवारातील व अन्य संघटनातील व भारतीय जनता पार्टीचे देशभरातील लक्षावधी कार्यकर्ते सहभागी झाले आणि या प्रश्नावर भारतीयांच्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव त्यांनी 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद उद्ध्वस्त करून देशाला करून दिली. प्रदीर्घ कायदेशीर लढ्याला आवश्यक ते सर्व बळ देत 9 नोव्हेंबर 2019ला सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्णय येईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने अयोध्येच्या भव्य प्रभू श्रीराम मंदिराची आणि अयोध्या नगरीच्या सर्वांगीण विकासाची योजना तयार ठेवली होती. 5 ऑगस्ट 2020 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि सरसंघचालक मान्य मोहनराव भागवतांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले आणि आता 22 जानेवारी 2024ला मोदींच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या सर्वांच्या प्रयत्नाचे एकत्रित फळ हे आपलं राम मंदिर आहे. त्यामुळे यातील प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांची माहिती मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. या पहिल्या व्हिडिओत राम जन्मभूमीचा मूळ प्रश्न कसा निर्माण झाला त्याची माहिती घेऊयात. मित्रांनो, वैदिक काळापासून सरयू नदीचा उल्लेख ऋग्वेदासहित अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. आधुनिक माहितीनुसार ही नदी हिमालयाच्या कुमाऊ रांगांच्या उत्तर भागात उगम पावते आणि नेपाळ मार्गे अयोध्येला येते. पुढे ती छपरा शहराजवळ गंगेला मिळते. या सरयूच्या तीरावर पूर्वीचा सूर्यवंश, ज्याला पुढे रघुवंश म्हणून ओळखले गेले, त्या वंशातील इक्ष्वाकू राजाने अयोध्या नगरीची स्थापना केली. त्याच अयोध्येत रघुवंशात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत अशी मान्यता आहे आणि विविध रामायणात, विविध रामकथांमध्ये प्रभू श्रीरामांच्या अवतार कार्याचे सविस्तर वर्णन आपण सर्वांनी ऐकलेले आहेच. आपले अवतार कार्य समाप्त झाल्यावर प्रभू श्रीरामांनी सरयू नदीत प्रवेश करून आपला मानवी देह त्याग केला अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामांच्या वियोगाने दुःखी झालेल्या अयोध्येच्या नागरिकांनी अयोध्येचा त्याग केला आणि काही काळ अयोध्या उजाड झाली होती. रामांच्या आज्ञेने आपल्याला मिळालेल्या कोशल प्रांताची राजधानी रामपुत्र कुशाने कुशावती नगरीला हलवली होती. अयोध्यावासियांनी प्रभू रामाच्या वियोगाच्या दुःखात अयोध्याबाहेर स्थलांतर केल्याने अयोध्या उजाड बनली आहे हे कळल्यावर कुशाने आपल्या राजधानी अयोध्येला हलवली आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांचा जन्म जिथे झाला तिथे भव्य राम मंदिर उभारलं. अयोध्येचं राम मंदिर एवढं पुराणकालीन होतं. मित्रांनो, आता मी प्रभू रामांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांसाठी काही माहिती देतो. इसवी सन पूर्व काळापासून जगातल्या सुमारे 25 देशात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची जीवनकथा आणि अयोध्या नगरीचा उल्लेख साहित्य, काव्य, शिल्प आणि मंदिर स्वरूपात आढळतो. या देशात चीन, जपान, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, मंगोलिया, कोरिया याबरोबरच रशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपचाही समावेश आहे. जगातील 20पेक्षा अधिक भाषांमध्ये रामकथा शेकडो वर्षे अभिमानाने सांगितली जाते. भारताचा विचार केला तर भारताच्या सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व भाषांमध्ये रामकथेचा आणि अयोध्येचा उल्लेख करणारी काव्ये, कथा, नाट्य इसवी सन पूर्व काळापासून वाचली, ऐकली, गायली जातात. आणि सर्व भारतभरातील रामभक्त हजारो वर्ष प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अयोध्येत जाऊन श्रीराम मंदिरात दर्शन घेतात. ही आहे प्रभू रामांची जगन्मान्यता. पण
सन 1526मध्ये मुघल सम्राट बाबराने भारतावर आक्रमण केलं आणि पानिपतच्या लढाईत इब्राहिम खान लोधीचा पराभव करून दिल्लीवर कब्जा मिळवला. बाबर हा स्वतः असहिष्णू, क्रूर, कडवा हिंदू धर्मद्वेष्टा आणि मूर्तिभंजक होता हे बाबरनामा या त्याने लिहून ठेवलेल्या ग्रंथावरून स्पष्ट होते. त्यांनी अवध प्रांताची जबाबदारी मीर बकी या सरदाराकडे दिली होती. या सरदाराने रामजन्मभूमीवरील जुने मंदिर पाडून त्या जागी एक मशीद बांधली आणि आपल्या राजाला खुश करण्यासाठी त्या मशिदीचे नाव बाबरी मशीद ठेवले अशी एक कथा सांगितली जाते. मात्र त्यावेळी बाबरी मशिदीचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही असेही या कथेत सांगितले जाते. त्यामुळे मूळ मंदिराचा काही भाग तसाच अस्तित्वात होता हे स्पष्ट होते. 1530 साली बाबराचा अस्त झाल्यावर हिंदूंनी राम जन्मभूमीचा पुन्हा ताबा घेऊन पूजा अर्चा सुरूच ठेवली होती. बाबराने भारतात निर्माण केलेलं मुघल साम्राज्य पुढे 325 वर्ष टिकलं. त्यात जे क्रूरकर्मा बादशाह झाले त्यात औरंगजेब हा सर्वात धर्मांध आणि अत्याचारी बादशाह होता. हिंदू टेम्पल्स व्हॉट हॅपन टू देम वॉल्यूम 1 and 2 या सीताराम गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकात मुघल सम्राटांच्या काळात हजारो हिंदू मंदिरांचा कसा विनाश केला गेला याचं बारकाईने वर्णन दिलं आहे आणि नष्ट केलेल्या महत्त्वाच्या 2000 मंदिरांची गाव आणि वर्षनिहाय यादी देखील दिलेली आहे. औरंगजेबाने दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळवल्यावर 1658 साली आपला विश्वासू सरदार फिदाई खान याला अवध प्रांताचा सुभेदार नेमला होता. या फिदाई खानने अयोध्येचं राम मंदिर, राम जन्मभूमी आणि 2 मंदिरं उद्ध्वस्त करून तिथे मशिदी उभारल्या. थोडक्यात राम जन्मभूमी या हिंदूंच्या श्रद्धास्थानाला जमीनदोस्त करून मुघल सम्राटांनी त्यावर बाबरी मशीद उभी केली. त्यामुळे हा अयोध्येचा प्रश्न तयार झालेला होता. पण मित्रांनो, राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन हे केवळ अयोध्येच्या प्रभू रामाच्या मंदिराच्या मुक्तीचं आंदोलन नव्हतं. सुमारे 600 वर्षाच्या मुघल आणि इंग्रजांच्या परकीय आक्रमणामुळे आणि त्या काळात भारतीय सनातन संस्कृतीच्या विनाशाच्या त्यांनी केलेल्या सर्वंकष प्रयत्नांमुळे भारतीयांच्या मनावर दाटून आलेली विस्मृतीची काळजी दूर करण्याचा तो एक विचारपूर्वक योजनाबद्ध रीतीने केलेला एक प्रयत्न आहे. भारतीयांच्या दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही नेहरू गांधी परिवाराच्या रूपानं पुढची काही वर्ष ही विदेश दार्जिनी भारतीय संस्कृती विरोधक पिलावळ यानं त्या रूपाने कार्यरत राहिली होती. आता त्यांचं राज्य संपलेलं आहे आणि प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या रूपाने नवभारताच्या निर्मितीतील पहिला टप्पा आपण पार करतो. मित्रांनो, इंडिया दॅट इज भारतकडून भारत दिस इज भारत असं सांगण्याच्या प्रवासातला हा पहिला टप्पा आहे हे लक्षात घ्या. हा मानबिंदू मिळवण्यासाठी असंख्य रामभक्त, संघाच्या परिवार संघटनांचे कार्यकर्ते, भाजपा कार्यकर्ते, अनेक अन्य संस्था आणि संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी जमिनीवरची कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय अशी दीर्घकालीन लढाई लढलेली आहे. त्याची सविस्तर माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओत निश्चितपणे देणार आहे. मित्रांनो, मोदी की बात या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय श्रीराम.